नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते, चातुर्मास्य भागवत सेवेतील आज आपला 39वा दिवस. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सरस्वत्यै नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. मी आता आपांची सगळी अत्यंत सुरेख अशी पद आहेत, त्यातलं एक रोज एक कडवं असं मी भाललोचन स्तोत्र अत्यंत सुरेख असं शंकरावर केलेलं आहे. त्याचं मी रोज एक कडवं म्हणत जाईल आणि नंतर आपण संतांचं वर्णन घेऊ. भाललोचन 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 धावरे, भाललोचन 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 पावरे, मस्तकी शशीची कला मृदुमंगला सुख शीतला, अमृत जिंतुनी वरसते नित शांत जगतीतला, मोहवीनच अल्पती हर ध्यान मग्नच सर्वदा, श्री शिवा भजतो अशा मज बाधते नच आपदा, भाललोचन 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 धावरे, भाललोचन 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 पावरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद शंकर देशिकेंद्र भगवान ज्ञानेश योगेश्वर, सन्मार्गी जनलावण्या क्षितितला आले तुको बापर, साई दास गणू समर्थ गुरु या संत व्रजा भीतरी, ठाके तो प्रभु हो प्रसन्न मजत्या सर्वांसवे श्रीहरी. गोपाल कृष्ण भगवान की जय. आपण नारद युधिष्ठिर संवाद पाहतोय आणि अतिशय बारीक सारीक गोष्टी बद्दल युधिष्ठिराला कुतूहल आहे आणि तो ते प्रश्न विचारतोय की जे कसं एकूण आपण वागायला पाहिजे किंवा त्या आश्रमातल्या लोकांनी कसं वागलं पाहिजे याबद्दल प्रश्न विचारतो आणि त्याची अत्यंत समर्पक आणि योग्य ती उत्तर नारद मुनी देत आहेत. आता त्यांनी विचारलंय म्हणजे वानप्रस्थ आणि ब्रह्मचर्य ह्याच्याबद्दल माहिती विचारली आहे आणि नारद सांगतात की धर्मराज, गुरुकुलात राहणाऱ्या ब्रह्मचार्यांनी इंद्रियांचे दमन केले पाहिजे. गुरुभक्ती सुदृढ होऊन सकाळ संध्याकाळ गुरु अग्नी सूर्य इष्ट देवतांची उपासना करावी. म्हणजे अग्नि उपासना अनिवार्य सांगितलेली आहे पुन्हा पुन्हा सर्व आश्रमांमध्ये, बरं का. ते हळूहळू येईलच पुढं. एकाग्रतेने गायत्रीचा जप करावा. गुरुजींच्या आज्ञेप्रमाणे वेदांचे अध्ययन करावे. शास्त्राज्ञेप्रमाणे मेखला मृगचर्म वस्त्र जटा दंड कमंडलू यज्ञोपवीत हातात कुश हे सर्व धारण करावे. सकाळ संध्याकाळ भिक्षा मागून गुरुला अर्पण करावे आणि त्यांनी आज्ञा दिली तरच भोजन करावे, अन्यथा उपवास धरावा. शीलाचे रक्षण करावे. आवश्यकतेपेक्षा जास्त स्त्रियांशी व्यवहार करू नये. स्त्रियांविषयी चर्चा सुद्धा करू नये. म्हणजे इंद्रिय प्रचंड प्रबळ असतात. व्यास सांगतायत की म्हणजे नारदांच्या मुखे की यतीच्या मनात विकार कधी कोणत्या क्षणी मन दुर्बल असेल सांगता येत नाही, म्हणून मनात विकार सुद्धा उत्पन्न होऊ शकतात. त्यामुळे चर्चाही करू नये आणि अगदी एकांतामध्ये आपल्या कन्येबरोबर सुद्धा कोणीही असू नये असं सांगितलेलं आहे. गृहस्थ आणि संन्याशाला सुद्धा. गुरुकुलात राहणाऱ्या गृहस्थाने सुद्धा ब्रह्मचर्य व्रताचे पालन करावे. त्याचे अंजन तेल उटणी लावून स्नान करू नये. स्त्रियांचे चित्र पाहू नये. मद्यमांस भक्षण करू नये. पुष्पहार अत्तर गुलाब चंदन अलंकार यांचा त्याग करावा. वेद शिक्षा कल्प उपनिषदे यांचा नीट अभ्यास करावा. गुरुजींना दक्षिणा देऊन आपल्या आश्रमात परत यावे. अशा रीतीने राहिल्यास ब्रह्मचारी व गृहस्थ संन्यासी हे विज्ञान संपन्न होऊन परब्रह्माचा अनुभव करू शकतात. आता वानप्रस्थ आश्रमाचे नियम अतिशय थोडक्यात सांगितो असं सांगितलंय. वानप्रस्थ आश्रमात राहणाऱ्यांनी नांगरलेल्या भूमीतून उत्पन्न होणारे गहू तांदूळ धान्य शिजवून खाऊ नये. त्याचप्रमाणे त्यांनी कच्चे अन्नही खाऊ नये. कच्ची फळही खाऊ नये.
केवळ सूर्याच्या तापाने पिकलेली कंदमुळे, फळे यांचे सेवन करावे. जंगलात आपोआप उत्पन्न होणारे धान्य हवन करावे. अग्निहोत्राचे रक्षण करावे. मी मगाशी जे म्हणलं की प्रत्येक आश्रमात हे सांगितलंय की इथं तर वानप्रस्थाश्रमात सांगितलंय की सतत फिरायचंय. रोज म्हणजे 2 रात्र एका गावात काढायच्या नाहीत. इकडं असं सांगितलंय. आणि दुसरी, जर तुम्ही जंगलामध्ये पर्णकुटीत जाऊन राहिलात तर गुहांमध्ये काय ते म्हणजे किंवा जंगलात पर्णकुटी बांधली तर ती स्वतःसाठी आहे असं न समजता अग्निहोत्राच्या रक्षणासाठी ती कुटी असावी किंवा ती गुहेतली जागा असावी. स्वतः मात्र ऊन, वारा, पाऊस यांचे तडाखे झेलत राहावे असं स्वच्छ सांगितलेलं आहे. मस्तकावर जटा असाव्या. केस, नखे, दाढी, मिशा काढू नयेत. दंड, कमंडलू, वल्कल वस्त्र धारण करावी. ही सर्व अग्निहोत्राच्या सामुग्री जवळच असावीत. म्हणजे त्याचंही किती रक्षण करणं गरजेचं आहे, कारण हे रक्षणासाठीच दंडक वगैरे धरलेला असतो. ते स्वतःचं रक्षण करायचं आणि अग्निहोत्राच्या साहित्याचं रक्षण करायचं. हे एक वानप्रस्थाश्रमाला घालून दिलेल्या नियमातही सांगितलेलं आहे आणि आपण ब्रह्मचार्यांच्या नियमातही पाहिलं. आणि ज्यावेळेस वृद्धापकाळामुळे काम होईल त्यावेळेस किंवा चालणं अशक्य होईल अशा वेळी अनशन व्रत म्हणजे अन्न पाण्या वाचून राहायचं व्रत स्वीकारावं. ते व्रत म्हणून स्वीकारावं. मग त्यावेळी शेवटी माणसाला अग्निहोत्राचा म्हणजे ती अग्नि उपासना बंद करायला मुभा आहे. मग तुम्ही त्या अग्नीचं मनात चिंतन करा. मनाला म्हणजे बुद्धीला मनाला असं अंतर्मनात असं सामावून घेऊन परब्रह्माच्या चिंतनात मग्न व्हा आणि लीन होऊन तुम्ही आपला म्हणजे देह हळूहळू कसा सोडायचा ते तुम्हाला जसं मार्गदर्शन गुरु आणि इष्टदेवता अंतरातून घडेल त्याप्रमाणे करा असं सांगितलंय. नारद सांगतायत की धर्मराज, जर वानप्रस्थाश्रमामध्ये ब्रह्मविचाराचे सामर्थ्य प्राप्त झाले तर संन्यास अवश्य घ्यावा. म्हणजे तो वानप्रस्थाश्रम जर परिपूर्ण झाला, पक्व झाला तर संन्यास नक्कीच घ्यावा. आणि त्यातून त्याने निरपेक्ष बुद्धीने कोणत्याही गावात एका रात्रीपेक्षा अधिक न राहण्याच्या हेतूने पृथ्वीवर भ्रमण करावे. सतत हिंडत राहावे. त्याने वस्त्र म्हणजे कौपीन किंवा लंगोटी वापरावी. आपत्ती समयाकरता दंड हातात धरावा. संन्याशाने सर्व प्राणीमात्रांचे हितच करावे. कोणाबद्दलही म्हणजे आपण पार्शिलिटी म्हणतो तसं माणसांबद्दल जास्त जवळचे समजायचे आणि प्राण्यांना त्रास द्यायचा असं करू नये. तर सगळेच जीव ईश्वर स्वरूप आहेत या भावनेनीच त्यांनी वागलं पाहिजे. शांत व भगवत परायण असावे. आत्मदर्शी संन्याशाने स्वस्वरूपाचा अनुभव घेत राहावं. अनात्म वस्तू प्रतिपादन करणाऱ्या शास्त्रात लक्ष बिलकुल घालू नये. स्वतःच्या उपजीविकेकरता निर्वाहाची साधने जमवत बसू नये. शिष्यमंडळ जमवू नये. म्हणजे कमीत कमी संग्रह, कशाचाही संग्रह कमीत कमी करावा. पुष्कळ ग्रंथांचा अभ्यास करू नये. व्याख्याने देत सुटू नये. आता ह्या संदर्भात मला स्वामी विवेकानंदांची गोष्ट आठवते की त्यांनाही त्यांचे गुरुबंधू वगैरे म्हणाले होते की आपण असं करायचं नसतं ना. ते म्हणाले, अरे आपल्याला आपला म्हणजे ठाकूरांच्या बद्दल माहिती जगाला सांगायची की एक असा अवतार झाला, असा महात्मा झाला की तो पूर्ण त्यागी होता आजच्या काळात. म्हणजे आता रामकृष्णांचा अवतार होऊन जेमतेम 200 वर्ष झाली आहेत. त्यांच्याबद्दल आपण जर टाहो फोडून जगाला सांगितलं नाही तर रामकृष्ण परमहंस कसे होते हे कोणालाही कळणार नाही. 19 दिव्य ज्या साधना आहेत त्या साधना करून म्हणजे तांत्रिक उपासना करूनही त्यात 64 प्रकारच्या तांत्रिक उपासना त्या ब्राह्मणींनी करून घेतल्या होत्या. म्हणजे हे सर्व त्यांनी केलेलं आहे हे आपल्याला सांगणं, आपण होऊन सांगितलं नाही तर कळणार नाही जगाला. तेवढ्या पुरतीच आपण व्याख्यानं करायची म्हणजे. आणि जो ईश्वर तत्व
चराचरात व्याप्त आहे ते सर्वत्र सांगण्यासाठी मला माझ्या गुरुचा म्हणजे ठाकूरांचा आदेश झालाय, तू पश्चिमेकडे जा आणि तू सगळ्यांना सांग, त्यामुळे मी हे सगळं करतोय असं त्यांनी निक्षून सांगितलं. आणि ते करायला पाहिजे. जरी शास्त्राने सांगितलेलं असलं की संन्याशाने व्याख्यानं देऊ नयेत, तरी धर्माची घडी विस्कटलेली असेल तर अशा वेळी ती बसवण्यासाठी, धर्माचा पगडा लोकांच्या मनावर डिंबवण्यासाठी जरूर व्याख्यानं द्यावीत. आणि आपल्या महाराष्ट्राचा तर खूप इतिहास श्रेष्ठ आहे. शिवाजी महाराजांच्या वेळेस समर्थांनी खूप सहकार्य केलेलं आहे आणि ते सर्व संन्याशीच होते. त्यामुळेच मुस्लिम लोकांना त्यांची थोडी सुद्धा शक्यता सुतराम आली नाही की हे संन्याशी त्यांना मदत करतायत किंवा शिवाजी महाराजांचं काम करतायत. ते त्यांचे म्हणजे एकमेकांशी जोडलेले आहे, त्यांचं अनुसंधान आहे, त्यांच्यात काहीतरी साटलोट चालतं, हे काहीही कल्पना त्यांना आली नव्हती. ही केवळ त्या भगव्या वस्त्रांचंच काम आहे. हे आत्ता जाता जाता इथं नमूद केलंय आणि प्रत्येक जण लगेच शंका घेऊ शकतो, मनात तरी येऊ शकतं, म्हणून हे सांगितलं की ज्यावेळेस अंतिम निर्णायक क्षणी येतो त्यावेळेस सारासार विचार करून माणसाने वागलं पाहिजे, हे स्वामी विवेकानंदांनी जगाला सांगितलं. आणि त्या तत्कालीन परिस्थितीत भारतावर पारतंत्र्य होतं, प्रचंड बिकट अवस्थेत देश सापडलेला होता आणि धर्मावर पण त्याची सावली पडायला जोरात सुरुवात झालेली होती, किंबहुना पडलीच होती. अशा वेळी आपला धर्म किती श्रेष्ठ आहे हे सांगणं गरजेचं होतं. म्हणून त्यांनी उत्तम अशी फक्त 6 व्याख्यानं दिली आणि आपला हिंदू धर्म हा सर्वश्रेष्ठ कसा आहे हे जगाच्या कानी कपाळी ओरडून सांगितलं. पण इतर वेळे व्याख्यान म्हणजे कमीत कमी संपर्क करायचा आहे संन्याशांनी, म्हणून व्याख्यानं देणं, ज्याचे त्याच्यावर प्रभुत्व आहे, ज्याचा संपूर्ण अभ्यास झालेला आहे, ज्याला गुरु आज्ञा आहे, मग त्यांनी त्या संन्याशांनी काहीही करायला हरकत नाही. म्हणजे जसं तेही सांगितलेलं आहे पुढं, म्हणजे शास्त्राला आधार आहे का, हे जेव्हा रुक्मिणीबाई आणि विठ्ठलपंत यांना पुन्हा म्हणजे विठ्ठलपंतांना पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकार, हे गुरुनी आज्ञा दिल्यावर त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला. याला शास्त्राधार आहे, याच्यातच सांगितलेलं आहे यती धर्माचं आचरण करावं. पण गुरुनी जर सांगितलं असेल त्या प्रमाणे जायचं असेल तर त्यावेळी तसं तसं वागायला हवं. हे गुरुपदेश जो आहे तो मी सर्वत्र पसरवण्याचं काम करतोय. म्हणून स्वामींनी आपले गुरुबंधू जमा केले, म्हणजे ठाकूरांचं शिष्यमंडळ जमवलं, त्यांच्या उपजीविकेसाठी निर्वाहाची साधनं गोळा केली आणि एक मठ स्थापन करायला ज्या गोष्टी लागतात, संन्यासी झाला तरी 12ची भूक भागायला पाहिजे आणि एक सांघिक कार्य करायचंय म्हणून भगवी वस्त्र असली तरी अत्यंत उत्तम रीतीने रामकृष्ण मठाचं काम चालतं आणि त्याचं मोलाचं काम, सिंहाचा वाटा स्वामी विवेकानंदांनी घेतलाय. आणि भगव्या वस्त्राने हे करू नये हे सांगितलेलं आहे आणि तरी ते करतायत. हे त्याचं कारण त्यांनी कारणमीमांसा करताना दिलेलं आहे. त्यांना विचारलेला होता त्या काळात प्रश्न, म्हणून मला वाचनात होतं म्हणून मी आता हे जाता जाता सांगितलं. आणि मग त्याच्यावर सांगितलंय की अत्यंत विचारशील आत्मानुबंधनात असावे, बाकीच्या कशातही कुठंही घुसवे, कान असून बहिर असावं, डोळे असून आंधळ असावं, बोलू नये, कोणाशीही संवाद, तोंड असून मुकं राहावं. हे कोणी करायचं तर संन्याशाने करायचंय. आपण प्रतिभाशाली असून लोकांच्या दृष्टीला मुक किंवा मूर्ख वाटलं तरी हरकत नाही. इतकं सांगतायत नारद की संन्याशाने कसं राहावं, पण शेवटी त्यांना अजून ह्याला काहीतरी सांगावं, युधिष्ठिराला हे अजून कसं पटवून द्यावं असा प्रश्न पडतो. त्यावेळेस ते सांगतात की थांब, मी तुला एक गोष्टच सांगतो. प्रत्यक्ष दत्त महाराज म्हणजे दत्तात्रेय हे मुनी होते आणि भक्त प्रल्हाद यांच्यातला संवाद सांगतो. एके दिवशी भक्त प्रल्हाद हा शेवटी राजा होता. राजा दैत्यराज भक्त प्रल्हाद आपल्या मंत्र्यांसमवेत गुप्त वेशात हिंडत होता. तो हिंडत असताना कावेरी नदीच्या तीरावर आला, सह्याद्रीच्या रांगांमधून फिरत होता आणि त्यावेळेस त्याला दिसलं की तिथं एक मुनी खाली असा दंडवत घातलेल्या अवस्थेत निवांत पडून राहिलेला आहे.
आणि अत्यंत धष्टपुष्ट आहे, पण त्याचं शरीर मात्र धुळीने माखलेलं आहे. मग कर्म, आकार, वाणी, आश्रम यावरून तो कोणीतरी सिद्ध पुरुष आहे की नाही याचा संदेह वाटला. बरं, बघावं तर चांगलं धष्टपुष्टही शरीर दिसतंय. भक्त प्रल्हादाने हा कोणीतरी महात्मा असेल असं त्याला आतूनच वाटलं आणि उपजत भावनेने त्यांच्या चरणावर त्यांनी मस्तक ठेवलं आणि मग त्यांना प्रश्न केला, महाराज, आपण काहीही उद्योग करत नाही, धन मिळवित नाही, पण तरी आपले शरीर एवढे धष्टपुष्ट कसे? तरी म्हणजे आपण जगातली सर्व कर्मे करीत असल्यासारखेच दिसताय, समभावाने पडून राहिलेलेही दिसत आहात. याचे कारण काय? प्रल्हादाचा हा प्रश्न ऐकला आणि दत्त महाराज हसले आणि अत्यंत सुरेख आपल्या अमृतमय वाणीने ते बोलू लागले, हे दैत्यराज प्रल्हाद, मनुष्याला कर्माच्या प्रवृत्तीचे वा निवृत्तीचे फळ प्राप्त होते हे तू ज्ञानदृष्टीने समजतोसच. म्हणजे त्यांनी आणखीन एक प्रश्न इतका सखोल विचारलाय की प्रल्हादाने, की धष्टपुष्ट शरीरावरनं मला आठवलं की याचं इतकं भागवतकाराने विवेचन केलंय की जो धनिक असतो, जो धन गोळा करतो, तो भरपूर धनाचा उपभोग घेण्यासाठी उपभोग घेतो. पर्यायाने आपल्या उपभोगाच्या भरपूर म्हणजे उपभोगामुळे त्याचं शरीर धष्टपुष्ट होतं. पण तुमच्याजवळ तर धन दिसत नाहीये आणि तरी तुमचं शरीर धष्टपुष्ट कसं? असा अतिशय विश्लेषणात्मक प्रश्न केलेला असतो. म्हणजे ज्याच्यावरून ह्या भक्त प्रल्हादाचं ज्ञान प्रकट झालेलं असतं आणि दत्त महाराजांना सांगायची गरजच नव्हती. त्यांनी सहजच पाहिलेलं आहे आणि ज्ञानी दृष्टीने, आणि ते म्हणतात की अरे तुला तर सगळंच दिसतं. याचं कारण काय आहे? तुझ्या अंतःकरणात भगवान सदैव विराजमान आहेत आणि तुझ्या समोर काही अज्ञान आलं, तर मी पडून राहिलो आहे हे, आणि हा असा का पडला असेल? बरं, हा चांगला धष्टपुष्ट दिसतोय, हा सर्व अवयवांनी परिपूर्ण आहे, तरी हा पडलाय, ह्याचं काय कारण असेल? हा तुझ्या पुढं निर्माण झालेलं किंचित अज्ञान, म्हणजे मी कोण आहे याची माहिती नसल्यामुळे तुझ्या समोर हा प्रश्न निर्माण झाला. आणि अज्ञान लगेच तत्काळ निवृत्ती करणं हे भगवंताचं, तुझ्या अंतःकरणात स्थित असलेल्या भगवंताचं काम आहे की आपल्या परमप्रिय भक्ताला कुठलंही अज्ञान टिकू द्यायचं नाही त्याच्याजवळ. आणि कारण भगवान तुझ्याजवळ आहेत म्हणजे तुझ्याजवळ अज्ञान टिकणारच नाही. म्हणूनच तूही मला हा प्रश्न केलास. हे प्रल्हादा, तृष्णा माणसाची कधी म्हणजे हाव कधीच पुरी होत नाही. मनुष्य या तृष्णेमागे कर्म करीत किती योन्यांमध्ये फिरत असतो. तसाच मी सुद्धा किती फिरलो माहित नाही. आता दत्त महाराजांना काही फिरायची गरज आहे का? पण तो जो एक प्रवास असतो तो कसा असतो हे त्यांना समजावून सांगण्यासाठी ते सांगतायत. आता दैववशाने मी या मानवी योनीमध्ये आलोय. पूर्व पुण्यानुसार स्वर्गात किंवा पशु पक्ष्यांच्या योनीत जाईन, अथवा पापपुण्य दोन्ही समान घडली तर पुन्हा मनुष्य जन्मात येईल. या जगात सुखाकरता कर्म करीत असता उलट दुःखच माणसाला मिळत राहतं. म्हणून मी सर्व कर्मांपासून निवृत्त होत आहे. समस्त भोगांचे मनोराज्य न करता मी प्रारब्ध भोग भोगायसाठी पडून राहतो. मनुष्य आपला खरा स्वार्थ म्हणजे आत्म्याचे स्वरूप जाणणं हा असतो, तो विसरून जातात आणि केवळ मिथ्या द्वैताला, जे वेगळं आहे आपल्यापासून अभिन्न आहे, आपण आत्मस्वरूप आहोत ह्याला विसरून द्वैतातच सत्य मानून जन्म मृत्यूमध्ये भटकत राहतात. आत्म्याला सोडून विषय भोगात सुख शोधतात. शरीर हे प्रारब्धाधीन आहे, म्हणून शरीराद्वारे सुख मिळवणे किंवा दुःखाचा निराश करण्याकरता कर्म सारखे करीत राहिले तरीही त्याचे फळ व्यर्थच असते. लोभ हा मनुष्याच्या दुःखाला कारणीभूत आहे हे मी अभ्यास करून जाणलं. म्हणून या लोकात दोन उत्तम गुरु, म्हणजे खरं तर दत्तात्रेयांनी 24 गुरु केले, त्या 24 मधल्या 2 गुरूंचा उल्लेख इथं नारदांनी युधिष्ठिराला सांगितलाय आणि दत्तात्रेयांनी भक्त प्रल्हादाला, जो समोर त्यांच्या आलाय, त्याला सांगितलंय की ज्याप्रमाणे
लोक मोठ्या कष्टाने, आणि मी 2 गुरु कोण केले तर एक अजगर आणि दुसरी मधमाशी. त्या 24 गुरूंमध्ये त्यांचं आलेलं आहे. अजगराला एक गुरु केला आणि मधमाशीला गुरु केला. ज्याप्रमाणे लोक मोठ्या कष्टाने धनसंचय करतात, परंतु दुसरेच चोर ते धन लुबाडतात. म्हणजे एक संस्कृत सुभाषितही आहे की धन खूप गोळा केलं आणि ते साठवून ठेवलं तर एकतर चोर लुबाडतात किंवा ते आपोआप नष्ट होतं, तुम्हाला वापरायला येत नाही या त्याची कशीही विल्हेवाट लागते. पण जर तुम्ही त्याचा योग्य उपयोग केला, म्हणजे भरपूर दानधर्म केला, लोकांना हवं तितकी गरजू लोकांना त्याचा मदती केली, म्हणजे मदत केली पाहिजे तेवढी, तर त्याचा खरा विनियोग झाला असं समजता येतं. नुसतं साठवून ठेवलं तर पुढची पिढी म्हणजे तेवढी सक्षम नसते आणि ती व्यसनाधीन होऊन त्याच्यात पैसा घालवू शकते. हे धन सगळं म्हणजे चोरापाचली जातं किंवा चोरी होऊन लुबाडलं जातं, असे त्याच्या वाटा फुटत असतात. म्हणून मी असं शिकलो की एक विषय भोगापासून विरक्त राहायचं. आणि अजगर म्हणजे मधमाशी मध गोळा करते, त्याचा संचय करते, पण तिला ते उपभोगायला मिळतं का? माणसं तिला हक्क लावून लावतात, आग करतात किंवा दूर करतात आणि पोळं काढून घेतात आणि तिचा मध आपणच खातो, म्हणजे माणसं खातात. म्हणजे धन जो गोळा करतो तो त्याचा उपभोग घेतच नाही. म्हणून मी विरक्त झालो, म्हणून तिला मी गुरु केलं. दुसरं, अजगरापासूनही मी वैराग्याचा धडा घेतला. अजगरासारखा निश्चेष्ट पडून असतो, दैववशाने जे काही मिळेल त्यावरच संतुष्ट राहतो. मिळालेले अन्न कमी आहे का जास्त आहे, निरस आहे, गोड आहे, खूप चविष्ट आहे, हे श्रद्धेने दिलंय का कोणी अपमानपूर्वक अंगावर टाकलंय, या कुठल्याच गोष्टी मी पाहत नाही. कधी मी रेशमी वस्त्र घालतो, सुती मृगचर्म किंवा वल्कल धारण करतो, म्हणजे कोणी मला विजयमाला घालून कधी पलंगावर झोपवतात आणि कधी मी दगड मातीवर खाली पडून असतो किंवा एखाद्या मातीच्या ढिगाऱ्यावर, राखेच्या ढिगाऱ्यावरही पडतो. चंदन फुलांच्या माळा कधी लोक माझ्या गळ्यात घालतात, नटवतात, तर कधी मी नग्न सुद्धा हिंडतो. माणसे तर भिन्न भिन्न स्वभावाची माझ्या समोरून येतात जातात. कोणी किती छान पडलाय म्हणून माझे कौतुक करतात, तर काय पडलाय म्हणून निंदा करतात. म्हणजे पण ह्या कशाकडेच मी लक्ष देत नाही. मी आपल्या आत्मानुभूतीमध्ये स्थित असतो आणि ती आत्म्याची अनुभूती घेण्याचं आहुती मी माझ्या आत्म्यालाच अर्पण करतो. मी सतत अंतरात्म्याला पाहतो किंवा अंतरात्मा माझ्यात आहे याची अनुभूती घेत राहतो आणि ती अनुभूती मी माझ्या आत्म्याला अर्पण करतो आणि त्याच्यात स्थित राहतो आणि आत्म्याच्या स्वरूपात निष्क्रिय राहतो आणि वैराग्याचाच अनुभव घेतो. वास्तविक ही माझी आत्मकथा खूप गुप्त आहे, गोपनीय आहे. ती कोणापुढे अशी उघडून सांगायची नसते. हा ज्याच्या त्याने अनुभव घ्यायचा गोष्टी आहेत. पण तू सर्वश्रेष्ठ भगवंताचा भक्त आहेस हे दैत्यराज, तुझ्या पुढे मला बोलल्याशिवाय राहवले नाही, म्हणून मी अनासायास बोलून गेलो. म्हणजे तू मला सहज प्रश्न विचारायचं निमित्त झालं काय, मी घडाघडा बोलत राहिलो आणि तुला हे सगळं माहिती दिली. आणि अशा रीतीने परमहंस धर्माचे मी तुला जे ज्ञान दिले ते गुप्त आहे, ते गोपनीय ठेव आणि त्याचं चिंतन कर असं सांगतात. आणि त्यावेळेस भक्त प्रल्हाद दत्त महाराजांची यथायोग्य पूजन करतात, त्यांना वस्त्रादी सर्व गोष्टी अर्पण करतात आणि राजधानीकडं आपल्या मिळालेल्या परमहंस धर्माचे चिंतन करत परततात. आता युधिष्ठिर विचारतो, देवर्षी नारद, तुम्ही मला वानप्रस्थाश्रमाचे नियम सांगितले आणि त्यानंतर हे संन्यास आश्रमाचे नियम सांगितले, पण मी तर काय आहे तर सामान्य गृहस्थ आहे, मला ह्या गोष्टी काय करायच्या, तर गृहस्थाने कसं राहिलं पाहिजे ह्याबद्दल मला थोडंफार सांगा. आणि ते सुद्धा गृहस्थाला विशेष परिश्रम न करता गृहस्थ ही पदवी कोणत्या साधनाने करून घेता येईल याबद्दल मला थोडं कथन करा.
व नारद सांगतात की राजा युधिष्ठिरा, मनुष्याने गृहस्थ धर्मानुसार कार्य करावे व ते सगळे केलेले कर्म मनोमन ईश्वरार्पण करावे, ते भगवंताला समर्पण करावे. संत महात्म्यांची जमेल तेव्हा जमेल तितकी सेवा करावी. घरातील वृद्धांची सेवा ही संत सेवा समजूनही करावी. भगवंताच्या लीला कथा श्रवण कराव्या. स्त्री, पुत्र, धन इत्यादींवर आसक्त ठेवू नये. जरूर तेव्हा शरीराची सेवा करावी. बाह्यतः सामान्य माणसाप्रमाणे व्यवहार केले तरी अंतःकरणात विरक्त असावे. अन्न, धन, सुवर्ण इत्यादी प्रकारचे धन जे भगवान देईल ते प्रारब्धानुसार प्राप्त झाले समजून उपभोग घ्यावा. पण फाजील संचय करू नये या कशाचाच. अन्नाचा, धनाचा आणि सुवर्णाचा कशाचाच अतिसंचय करू नये. आपल्या गरजेपेक्षा अधिक आपले मानणे म्हणजे चोरीच आहे असं सांगितलंय. आपण मग दंडाला पात्र असतो. सर्व पशुपक्षी आपल्या पुत्राप्रमाणे समजावे. हे संस्कार पूर्वी आपल्याकडे इतके मुरलेले होते, त्यामुळं मुळीच दुसऱ्याचं आपलं म्हणायचेच नाहीत आणि अति हव्यास धरून घरात संचय करायचे नाही. आज आपण इतक्या संचय लागतं परत किती गोष्टींचा संचय करतो आणि त्याच्यामुळंच संपूर्ण आश्रम व्यवस्था किंवा आपलं गृहस्थाश्रम म्हणलं तरी चालेल, याचं सगळं असंतुलित होण्याचं मूळ कारण आपला लोभ आहे. जेव्हा प्रचंड हाव माणसाला जी सुटली येते, आहे जे मिळेल त्यात संतोष मानावा. जास्ती करता प्रमाणापेक्षा जास्त खटपट करू नये. आपली भोगसामुग्री कुत्रे, पापी, चांडाळ यांच्यामध्ये वाटून द्यावी. आईबाप व गुरु यांना सुद्धा मारून आपल्या स्त्रीला प्राण सुद्धा द्यायला तयार असणारी माणसं असतात. अशांपासून दूर राहावं. अशा स्त्रीवर ज्याने ममता सोडून म्हणजे दिलेली असेल त्याला थोडंही जवळ करू नये. हे खूप चुकीचं आणि निंद्य कर्म आहे. जो गृहस्थ प्रारब्धाने मिळालेल्या अन्नात जीवन निर्वाह करतो त्यालाच संत पदवी मिळते. आपल्याला म्हणजे संत कुठंतरी जंगलात असतात किंवा आश्रम काढतात, मोठमोठाले मठ बांधतात, असं नाही. संतत्व हे माणसात जो माणूस माणुसकीने वागत, जे सदाचाराने वागत आपल्या आश्रम धर्मानुसार जे कर्म करायला सांगितलेलं आहे त्यानुसार जो वागतो तो संत सांगितलेला आहे. मग हे संत घरोघरी पाहायला न मिळतील तरच नवल, पूर्वी खरोखर असायचेच. जो गृहस्थ प्रारब्धाने मिळालेल्या अन्नात जीवन निर्वाह करतो त्याला संत पदवी मिळते. आपल्याला मिळेल त्या साधनाने गृहस्थाने प्रतिदिन देव, ऋषी, मनुष्य, वयोवृद्ध, भूत, पितृगण आणि आपला आत्मा यांचे पूजन करावे. आपला अधिकार असेल आणि साधने प्राप्त असतील तर मोठमोठाले यज्ञही करावेत. म्हणजे यज्ञाला किती अनन्यसाधारण महत्व आहे. रोजचा नित्ययज्ञ तर करावाच. यज्ञाच्या द्वारेच भगवंताची आराधना उत्तम होते, परंतु त्या भगवंताची ब्राह्मणाच्या मुखात अन्न घातल्याने जशी तृप्ती होते तशी अग्नीत घातल्याने होत नाही. पण हा पुन्हा सांगते की हा तसा सदाचारी ब्राह्मण हवा. सर्व प्राण्यांच्या अंतर्यामी रूपाने भगवान विराजमान असल्याने त्याची पूजा करावी. यथाकाली आपली माता, पिता, बंधू त्यांचे महालय श्राद्ध करावे. ज्या निरनिराळ्या तिथ्या पितृगणांच्या श्राद्धाकरता सांगितलेल्या आहेत त्या शुभ कर्मालाही योग्य आहेत. त्यातच आपल्या जीवनाची सफलता आहे. त्यावेळी शुभ कर्माच्या वेळी किंवा शुभ तिथीला स्नान, जप, होम, हवन, व्रत, देवतांची व ब्राह्मणांची पूजा हे केले तर अक्षय फलप्राप्ती होते. स्त्रियांचे पुंसव्रत, अपत्यांचे जातकर्म संस्कार, वार्षिक श्राद्धे, इतर मांगलिक कर्मे यामध्ये जमेल तेवढी शुभ कर्मे करावीत. अथ देशान प्रवश्यामी, म्हणजे आता मी निरनिराळ्या स्थानांचे वर्णन करतो.
जेथे धर्मादी श्रेयस्कर गोष्टी चालतात, जेथे सत्पात्र लोक मिळतात, त्याला पुण्यतम पवित्र देश समजावा. ज्या देशात भगवंताच्या प्रतिमा असतात, जिथे विद्या, तप, दया आदी गुणांनी युक्त ब्राह्मण निवास करतात, जेथे पुराण प्रसिद्ध गंगा आदी नद्या आहेत, ती सर्व परम कल्याणकारी स्थाने समजून तिथे जमेल तितका उत्तम निवास करून सत्संग करावा. जेथे पुष्कर आदी सरोवरे, पुण्यक्षेत्रे, कुरुक्षेत्र, गया, प्रयाग, प्रभास, द्वारका, काशी, मथुरा, पंपा सरोवर, बद्रिकाश्रम, अलकनंदा, अयोध्या, चित्रकूट, मलय पर्वत आहेत, ते सर्व देश पवित्र आहेत. कल्याण इच्छिणाऱ्याने अशा देशांचे वारंवार सेवन करावे. विवेकी पुरुषाने एकट्या भगवंतालाच सत्पात्र समजलं पाहिजे. अग्रपूजेकरता सर्व ऋषी, देव, गंधर्वाने श्रीकृष्णालाच पात्र समजले. युधिष्ठिरा, आता तुझ्या ह्या पुन्हा फिरून ते त्याच्या यज्ञावर आलेत नारद आणि म्हणतात की तुझ्या या यज्ञात कितीतरी श्रेष्ठ लोक आहेत, महान ऋषी आहेत, पण त्या सर्वांना सोडून सर्वांनी एकमताने श्रीकृष्णालाच अग्रपूजेचा मान दिला. याचे कारणच हे आहे की तो भगवंत आहे. भगवान श्रीकृष्ण हा सर्वश्रेष्ठ पुरुष आहे. देव या सर्वांच्या शरीररूपी पुरांची रचना केली, त्या पुरांमध्ये जीवरूपाने शयन करतो, म्हणून त्याचे नाव पुरुष आहे. पशुपक्ष्यांमध्ये मनुष्याच्या शरीरात भगवंताचा अंश अधिक असल्याने मनुष्य अधिक श्रेष्ठ मानला जातो. आणि आता असा मनुष्य देह प्रत्यक्ष भगवंताने कृष्णाच्या रूपात दिलेला आहे. म्हणून आज तुझ्या यज्ञामध्ये ज्या दोघांना मारलं, शिशुपाल आणि हा दंतवक्राला, त्यांच्या ज्योती त्याचं जे चक्र सोडतो, सुदर्शन चक्र सोडून त्यांनी त्यांचा शिरच्छेद केला, पण तरी सुद्धा पराकोटीचा द्वेष केलेल्या भगवंताचा त्याच्यातनं निघालेली ज्योत भगवंतातच समाविष्ट झाली. कारण तो तुझ्या माझ्यात गेली नाही. ह्यावरून तुझ्या ते लक्षात आलंच असेल की भगवान श्रीकृष्णच म्हणजे श्रीकृष्ण हाच भगवान आहे. युधिष्ठिरा, मनुष्यामध्ये ब्राह्मण श्रेष्ठ का गणला याचे कारण तो तप करतो. म्हणजे ही गोष्ट लक्षात ठेवा की जो तप करेल, जो विद्या संपन्न करेल, जो आहे यात संतोष मानेल, जो वेदाध्ययन करेल, तो कोणीही ब्राह्मण असतो. ती एक ग्रेड आहे. पुन्हा सांगते, ह्या सर्व गुणांनी युक्त अशा भगवंतावर जो प्रेम करतो आणि ह्या वेदांमध्ये भगवंताचं स्वरूप पाहतो, त्याला ब्राह्मण म्हणलेलं आहे. पण असा सर्व असतानाही भगवान त्या ब्राह्मणांनी सुद्धा तुझ्या यज्ञातल्या श्रीकृष्णाचे अग्रपूजेला मान दिला, प्रथम इच्छा दर्शवली. यावरून श्रीकृष्ण हाच भगवान आहे, या निर्णयावर तूही ये असं तो सांगतो. हे ऐकून त्याला फार आश्चर्य वाटतं युधिष्ठिराला की भगवान श्रीकृष्ण आहे. त्यावर तो म्हणतो, गृहस्थ पुरुषाने श्राद्ध म्हणजे केलंच पाहिजे. हे त्यांना नारद पुन्हा पुढे सांगतात की आता शेवटी जेव्हा हे सर्व सांगून झाल्यावर भगवंताची महती सांगताना पुन्हा ते सांगणारच आहेत की श्रीकृष्ण हा भगवान आहे. पण आता ते सांगतात की एकदा गृहस्थ म्हणून झाल्यावर त्यांनी श्राद्ध पक्ष सोडता कामा नये. देवपूजेच्या वेळी ज्ञाननिष्ठ पुरुष न मिळेल तर योगी आणि प्रवचनकाराला दान द्यावे. देवकार्यात 2 ब्राह्मणांना म्हणजे त्या हे द्यायचं असतं भोजन, आणि पितृ कार्यामध्ये 3 ब्राह्मणांना भोजन द्यायचं. एखादा श्रीमंत असेल, अत्यंत श्रीमंत माणूस असेल आणि त्याच्या मनात येईल की मी अनेक ब्राह्मणांना अन्नदान करीन पितृ कार्यामध्ये, तर त्याचा विस्तार करू नये. त्यांनी फक्त 3च ब्राह्मणांना भोजन द्यावं. पितर म्हणून देव, पितर, ऋषी व इतर प्राणी यांना अन्न वाटावं, पण इतर म्हणून जेवू घालताना 3च ब्राह्मणांना जेवायला द्यावे. श्राद्धामध्ये मांस अर्पण करू नये आणि स्वतःही खाऊ नये. ज्ञानी पुरुषाने आत्मसंयमन करून अग्नीमध्ये कर्ममय यज्ञाचे हवन करावे. द्रव्यमय यज्ञामध्ये प्राणी भिवून जातात.
निर्दय मनुष्य आपणाला मारणार असे त्यांना वाटते. म्हणून धर्मज्ञ माणसाने प्रारब्धाने मिळालेल्या हविष्यान्नाने नित्य व नैमित्तिक कर्म करत संतुष्ट राहावे. अधर्माच्या पण 5 शाखा आहेत. तो म्हणतो की धर्माला बाधा आणणारा तो विधर्म, दुसऱ्या लोकांनी उपदेश केलेला तो परधर्म, पाखंड म्हणजे उपधर्म किंवा उपमा, त्याला दंभ म्हणतात, तो दंभ, शास्त्रवचनांचा दुसरा अर्थ काढणं म्हणजे छल, आणि आपल्या आश्रमाला विपरीत धर्म समजणं तो आभास, आपल्या स्वभावाला अनुकूल. हे मगाशी जे उल्लेख केला होता की प्रत्येकाने वर्णाश्रम श्रेष्ठ आहे, पण तो जन्मावर नाही, हे इथं आलेलं आहे मोक्ष धर्माच्या चिंतनामध्ये, भागवतामध्ये. त्यांनी सांगितलंय प्रत्येकाने आपल्या स्वभावाला अनुकूल असा वर्णाश्रम धर्म स्वीकारावा आणि तसं आचरण ठेवावं. हे साधार आहे. आता म्हणून मी स्पष्ट केलं, धर्मात्मा मनुष्याने निर्धन झाल्यावर पैसा मिळवण्याची खटपट करू नये, तर खटाटोपाशिवाय अजगर वृत्ती चालू शकते. आत्म्यामध्ये रममाण असणाऱ्या संतुष्ट पुरुषाला निष्क्रिय राहिला असला तरी सुख प्राप्त होते. अर्थात हे काही गोष्टी अशा आहेत की आपल्याला पटत नाहीत, की मनुष्य जन्म मिळालाय, कर्म करायची ताकद आहे, समोरचं कर्म आपल्याला दिसतंय, ती कुशलता आपल्यात आहे, असं असल्यावर अवश्य कर्म केलंच पाहिजे, ते टाकून चालणार नाही. ती कामना टाकून म्हणजे टाकली तर तेही निषिद्ध आहे, हेही सांगितलेलं आहे. त्यागाने कामाला जिंकावे, संकल्पाच्या त्यागाने कामाला जिंकावे, कामना टाकून क्रोधाला जिंकावे, अर्थाला अनर्थ संबून लोभाला जिंकावे, तत्वाच्या विचाराने भयाला जिंकावे, सत्वगुणाने रजोगुण तमोगुणाला जिंकावे, आणि गुरु भक्तीने सर्व दोषांवर विजय प्राप्त करावा. शास्त्रज्ञांचे तात्पर्य असे की 6 शत्रूंवर विजय मिळवावा, मन ताब्यात ठेवावे. सर्वांचं शेवटी स्वतःचं हित करणं हे आपल्या आचरणाचा हेतू असला पाहिजे, आणि म्हणून मिळेल त्यात संतुष्ट राहा, किंवा जास्त संचय करू नका, अतिलोभ धरू नका, किंवा काम म्हणजे सतत कार्यरत राहू नका, हे सांगितलंय. कारण तुम्हाला तुमचं आत्मचिंतन करणं हे गरजेचं आहे. मनावर विजय मिळवण्यास आसक्ती व परिग्रहाचा त्याग करावा, एकांतात राहावे, ओंकाराचा जप करावा, आणि निरंतर अभ्यासाने साधकाने स्वतःचे चित्त शांत करून घ्यावे. कर्म आणि ह्या सर्व आश्रमांमध्ये आपण आता गृहस्थाश्रमी पाहिले, किंवा ब्रह्मचारी पाहिले, संन्यासी पाहिले, हे सगळ्यांच्यात काही ना काहीतरी दोष ज्यावेळेस येतो त्यावेळेस त्यांना निषिद्ध असतात. ते हे स्पष्ट सांगितलेलं आहे. याच्यावर म्हणजे जोरात आसूर ओरतात आणि ते सांगतात की गृहस्थाश्रम म्हणजे आता वर काय सांगितलं तर मिळेल त्यात समाधान माना, आणि पुढं हे व्यास सांगतायत की जर गृहस्थाश्रमाने कर्मत्याग केला तर तो निषिद्ध आहे. म्हणजे त्यांनी कर्म केलंच पाहिजे, उपजीविकेचं साधन म्हणून जे मिळेल ते उत्तम कर्म केलं पाहिजे, तेही उत्तम केलं पाहिजे, काही ना काही कर्म स्वीकारलं पाहिजे, ते उत्तम केलं पाहिजे. आणि जर त्यांनी कर्माचाच त्याग केला गृहस्थाश्रमाने तर तो निषिद्ध आहे. ब्रह्मचारी असेल आणि त्यांनी व्रताचा त्याग केला तर तो चुकीचा आहे. गावात राहणारा तपस्वी असेल आणि तो जंगलात किंवा वनात राहायचं सोडून गावात राहायला आला तर ते चुकीचं आहे. आणि इंद्रिय लोलूप संन्यासी असेल तर हे त्या त्या आश्रम धर्माचे कलंक आहेत, असं स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि तेच नारद युधिष्ठिराला सांगतायत. मग एक सोपं पुन्हा सांगतात, फिरून फिरून ते तत्व प्रधानतेवर येऊन आपल्या उन्नतीचा प्रयत्न म्हणजे आपल्या मनावर बिंबवण्याचा करतात. नारद सांगतायत, राजा, उपनिषदामध्ये जे वर्णन केलंय की शरीर रथ आहे, इंद्रिय घोडे आहेत, इंद्रियांचा स्वामी मन आहे, लगाम त्याचे विषय आहेत, शब्दादी विषय मार्ग आहेत, मन हा लगाम आहे, मन हा लगाम आहेत, इंद्रिय घोडे आहेत, विषय मार्ग आहे, चित्त ही मोठी दोरी आहे, प्राण ही धुरी आहे, धर्म व अधर्म ही 2 चाकं आहेत, आणि या रथाचा अभिमानी जीव हा रथी आहे, ओंकार हा त्या जीवरूपी रथीचे धनुष्य आहे, शुद्ध जीवात्मा हा बाण आहे, आणि परमात्मा हे लक्ष्य आहे.
तर त्या लक्षाकडं प्रत्येक जीवाने सतत लक्ष दिलं तरच आपण आपली प्रगती साधू शकतो. आणि राग, द्वेष, मोह, शोक हे जीवाचे शत्रू आहेत. आणि पुन्हा एकदा सांगतात की कर्म दोन प्रकारचे आहेत. वेद म्हणतात निवृत्तीपर आणि प्रवृत्तीपर. प्रवृत्तीपर कर्माने जन्म मृत्यूची प्राप्ती होते, तर निवृत्तीपर कर्माने भक्ती मार्ग, ज्ञान मार्गाच्या द्वारा पुन्हा परमात्म्याचीच प्राप्ती होते. हे युधिष्ठिरा, शास्त्राज्ञेच्या विरुद्ध न जाता माणसाने ज्या ज्या द्रव्याच्या योगाने ज्या ज्या मार्गाने आपले कार्य संपादन करता येईल ते करावे. भगवत भक्त पुरुषाला वेदात सांगितलेली व इतर सर्व कर्मे घरी बसून केली तरी श्रीकृष्णाची प्राप्ती होते. म्हणजे हे भगवत प्राप्ती हे आपल्या जीवाचं ध्येय असलं पाहिजे. समजा भगवत प्राप्ती म्हणजे आत्मानुसंधान टिकवणं, अशा प्रकारची भगवत प्राप्ती, तर श्रेष्ठ तत्वज्ञानच इथं सांगितलं गेलंय. आणि आता त्यांच्यावर युधिष्ठिरावर हा सर्व जो भाग आपण सांगितलाय हा पक्का बसण्यासाठी त्याला एक उदाहरण पाहिजे, म्हणून ते स्वतःच नारद उदाहरण देतात की युधिष्ठिरा, मी तुला माझंच उदाहरण सांगतो. म्हणजे मी एक गोष्ट आहे की संतांचा अपमान केल्यावर काय होतं, आणि दुसरं संतांनी आपल्यावर खूप सत्संग केला आणि त्यांची आज्ञा प्रमाण मानली तर काय होतं. या दोन्हींना प्रमाण कोण असेल तर मी आहे. तर युधिष्ठिर आश्चर्याने बघतो की असं कसं, म्हणजे संतांचा अपमान आहे आणि संतांची आज्ञाही झेलली आहे, हे काय प्रकारे. तर ते म्हणतात, हो, मी पूर्वी गंधर्व होतो पूर्वकल्पामध्ये, आणि माझं नाव होतं उपबर्हण. सर्व गंधर्वांमध्ये मी खूप श्रेष्ठ होतो, अत्यंत स्वरूपवान होतो. माझा आवाज खूप सुरेख आणि सुरेल होता, आणि मी अय्याशी होतो. माझ्या बरोबर अनेक स्त्रिया असत. माझ्या शरीरातून अतिशय सुरेख असा सुगंध पसरत असे, दरवळायचा, आणि खूप स्त्रिया माझ्यावर लुब्ध होत्या, प्रेम करायच्या, आणि मी सदैव त्यांच्या मग्न असायचो, म्हणजे मी मदोन्मत्त झालेलो असायचो. एकदा एक देवतांचा यज्ञ सत्र चालू होतं. अनेक देवता तिथं जमलेल्या होत्या. तिथं त्या यज्ञात फक्त भगवंताच्या गुणांची चर्चाच चालते हे मला पूर्णपणे माहीत असून सुद्धा मी माझ्या अति काय म्हणतात मद अंगात असल्यामुळं किंवा अतिमस्ती अंगात असल्यामुळं तिथं अनेक स्त्रियांसमवेत गेलो आणि लोक गीत गात गेलो. म्हणजे मी त्या भगवंताची गुणगात न करता मी इतर गायन केले, आणि त्या मी जे गायन इतका बहकलो मी की माझ्या वागण्याने किंवा माझ्या गाण्याने देवांचा उपमर्द करतोय इकडंही माझं लक्ष गेलं नाही. मी माझ्या सोबतच्या असलेल्या स्त्रिया कशा आनंदित होत आहेत, त्या किती माझ्यावर प्रेम करण्यात मग्न आहेत, यात गुंतलो होतो, आणि त्यामुळं मी तेच पाहत राहिलो, आणि व्हायचा तो परिणाम बरोबर झाला. देवतांच्या लक्षात आलं की अरे हा तर आपला अपमान करतोय. त्यांनी मला तत्काळ शाप दिला आणि तू क्षुद्र होशील म्हटले, आणि मी एक तत्काळ शूद्र होऊन मी स्वर्गस्थ गंधर्व होतो, सर्वगुण संपन्न. तो अत्यंत म्हणजे शूद्र कुळात जन्मलो म्हणून दासीपुत्र झालो आणि या मर्त्यलोकी आलो. पण मला आपल्या केलेल्या गोष्टीचा पश्चाताप जागृत होता माझ्या मनात, आणि त्यामुळे मी दासीपुत्र झालो तरी सुदैवाने संत संघाची संतांच्या सेवेला ती जिथं काम करत होती त्या सावकाराने किंवा त्या धनिकाने माझ्या मातेला त्या संतांच्या सेवेसाठी ठेवलं असल्यामुळं तिचा पुत्र म्हणून मी त्या सत्संगात रमलो, आणि मग पुढच्या जन्मात मला भगवान ब्रह्मदेवाचा पुत्र म्हणून मान्यता मिळाली. मी हे दोन्हीही, एक संतांचा अपमान केल्यावर काय होतं आणि संतांची म्हणजे सेवा केल्यावर काय मिळतं, या दोन्हींचेही मला अनुभव आहेत, ते मी तुला सांगितले. आता एकूण मी गृहस्थ धर्म तुला संपूर्ण सांगितला आहे. तू कसं आता वागायचं बघ युधिष्ठिरा. या मनुष्य जन्मात तुम्ही तर फार भाग्यवान आहात रे.
प्रत्यक्ष भगवंताला तुम्ही मित्र केलेला आहे, तो तुमचा सखा आहे, ते तुमचा जवळचा नातलग आहे, तो तुमचा बंधू आहे, तो गुप्त रूपाने सदैव तुमच्या घरी वास करतो आहे. त्याचे दर्शन घेण्याकरता ऋषी मुनी वारंवार तुमच्याकडे येतात. हे तरी सुद्धा तुमच्या लोकदृष्टीच्या आड ते तुझं दर्शन घेतात. तुमच्या उघड्या डोळ्यांनी सुद्धा तुम्ही हे जाणू शकला नाहीत की पाहू शकला नाही की एवढे ऋषीमुनी श्रीकृष्णाचं दर्शन घ्यायला काय येत आहेत. तुमच्या मनात प्रश्नही निर्माण झाला नाही. खरं तर ज्याला मोठमोठे महात्मे ढुंडाळतात तो परमंश परब्रह्म श्रीकृष्ण तुमचा गुरु आहे. तो तुम्हाला सतत म्हणजे वाटाड्यासारखं मार्गदर्शन करतो. या इकडे जा, या वाटेने गेलात तर तुमचं हित आहे, इथं या, मी तुम्हाला मदत करतो. म्हणजे चारही बाजूनी तुम्हाला सुरक्षित कवच तुम्हाला त्यांनी धारण केलेलं आहे किंवा घातलेला आहे. असा हा महान भगवान तुमचा सखा आहे. मी त्याचे काय वर्णन करणार. माझी वाणी त्याच्यापुढे मुग्ध होते. मी बोलूच शकत नाही. मी त्याचे मौन हेच त्याला भक्ती, मौन आणि संयम याद्वारेच मी त्यांचे म्हणजे पूजा करतो. आणि ते अत्यंत कृपापात्र समजून माझ्यावर कृपेचा वर्षाव करतात. आणि युधिष्ठिराला त्यांच्या डोळ्यातून हे सगळं बोलताना की भगवंताबद्दल काय बोलायचं म्हणून नारदांच्या डोळ्याला अश्रुधारा लागतात. आणि त्या भगवंताला मी जेवढं मला तुला सांगता येईल सर्व आश्रमांचे महत्व ते मी तुला थोडक्यात सांगितलेलं आहे असं म्हणून ते नमस्कार करतात. आणि भगवंताला नमस्कार करतो. ते संपूर्ण कृष्णार्पण म्हणतो आणि तो जायला लागतो. आणि भगवान श्रीकृष्णाला वंदन करून जातो, परिक्रमा करून जातो. आणि आता युधिष्ठिर इतका अचंबित होतो की अरे कृष्णाला देव म्हणले, कृष्ण काही देव आहे का. म्हणजे त्याच्या हे डोक्यातही गेलेलं नसतं. म्हणजे सामान्य लोक प्रत्यक्ष परमात्मा माणूस म्हणून जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याचं श्रेष्ठ गुण जाणतात, प्रत्येक वेळोवेळी त्याचा अनुभव घेतात, पण तो देव आहे हे मान्य करायला जात. मग आता हीच गोष्ट पुन्हा एकदा मी सांगते की परम सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या बाबतीत हेच झालं. त्यांना खूप लोकांना खूप 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 सुंदर अनुभव त्यांचे आहेत. अनेक लोकांनी त्यांना ईश्वर म्हणून मान्य केलेलं आहे. त्यांच्या एकात्रीच्या कार्यक्रमामध्येच अक्कलकोट मधलेच एक अत्यंत वयोवृद्ध गृहस्थ आले होते. त्यांना 2-3 माणसांनी असं धरून आणलं होतं. श्री ते आलेत, कोणीतरी सांगितलं की ते खूप वयस्कर आहेत. श्री गावातले ओळखत होते. ते श्रीजी त्यांच्या तिथं पुढे गेले, आपल्या मठात थोडेसे 4 पावलं पुढे गेले. तर ते गृहस्थ एवढे वयोवृद्ध होते. त्यांनी नुसतं श्रींकडे पाहिलं, परम सद्गुरू श्री गजानन महाराजांकडे पाहिलं. त्यांच्या दोन्ही डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागल्या. आणि ते फक्त दत्तात्रय दिगंबरा दिगंबरा दत्त महाराज की जय असं फक्त दत्ताच्या घोषणा करायला लागले एकटेच. त्यांना बाजूच्या कुणाचं, समाजाचं, जगाचं धरून आणलेल्या लोक कशाचंही भान नव्हतं. आणि इतक्या एकाग्रपणे ते श्रींच्या मुखाकडे बघून स्तवन करत होते दत्त महाराजांचं. आणि श्री त्यांना अगदी म्हणजे त्यांना हुंदकी आवरत नव्हते. हे पाहिलेलं आहे प्रत्यक्ष. आणि मग श्रींनी त्यांच्या खांद्यावर थोपटलं, हळूहळू हळूहळू केलं. आणि तेव्हा त्यांचा जो काही एकदम त्यांना अनावर ज्या भावना झाल्या होत्या त्या थोड्या मंदावल्या. आणि मग श्री शांत व्हायला सांगितलं. आणि तरी सुद्धा त्यांनी त्यांच्या दत्तगुरु की जय दत्तगुरूंचा जय जयकार करत त्यांनी श्रींच्या पायावर लोटांगण घातलं. त्यांचं सांकेतिक बोलणं असायचं, कारण श्री असे काही त्यांच्याकडे बघून हसले की नक्कीच त्यांना दत्तरूपात दर्शन झालं असणार श्रींचं. असे काहीतरी अगदी समोर असणाऱ्या सगळ्यांच्या मनाला ते चाटून गेलं. हे मग त्यावेळेस नाही, पण नंतर एक प्रसंगी श्रींनी हे म्हणलंय की तुम्ही आम्हाला माणूसच समजता, अवजानंती माम मूढा मानुषीं तनुमाश्रिता. गीतेत जे भगवंतांनी म्हटलंय की त्याला साधा माणूस समजतात. हे परस्पर परमेश्वर आहेत. कित्येक अनुभव श्रींचे असे आहेत की आपल्याला त्यांचं परात्पर स्वरूप हे पाहायला मिळतं. आणि त्याशिवाय आपण त्यावर विश्वास सामान्य माणसांनी कोण पंढरपुरात तर असे कित्येक लोक येतात आणि मी साक्षात ईश्वर आहे, मीच कलीचा अवतार आहे, मीच भगवान विष्णू आहे असंही म्हणण्यापर्यंत त्यांची मजल चालते. पण तसे सर्व गुण तिथे दिसले पाहिजेत. आणि तसं सर्व प्रचिती श्रींच्या ठिकाणी आली. म्हणून मी एवढं खात्रीने सांगते आणि हा अनुभव आला. आणि
योगायोगाने त्यांनी हेच सांगितले जे भगवान श्रीकृष्णाला युधिष्ठिर अचंबित झालाय. अरे हा रोजचा आपला श्रीकृष्ण, त्याला नारदांसारखा महात्मा म्हणतोय की हा देव आहे. आपण अग्रपूजेचा मान दिला कारण आपल्याला तो खूप प्रिय आहे, लाडका आपला बंधू आहे, सगळ्यांची त्याच्यावर एक विलक्षण श्रद्धा आहे म्हणून दिला. पण तो देवच आहे म्हणून ऋषीमुनींनी त्याला मान्यता दिली. हे किती अजब आहे. हे नारदांकडून समजल्यामुळं युधिष्ठिर परमाश्चर्यचकित झाले. आणि आता पुन्हा परीक्षित आणि शुक महामुनींच्या संवादावर कथा नेत आहेत. आणि ते म्हणतात की राजा परीक्षिता, मी तुला आतापर्यंत दक्षाच्या पुत्रीच्या निरनिराळ्या वंशांचे वर्णन सांगितले आहे. या वंशामध्ये देव, असुर, मनुष्य आदी संपूर्ण चराचराची सृष्टी झाली. हे सर्व यथायोग्य रीतीने मी तुला सांगितलेले आहे. म्हणजे आता मी तुला पुढील वर्णन सांगतो असं म्हणून परीक्षिताने पुढच्या वर्णनाकडे सांगितलंय. इथं 7वा स्कंद संपलेला आहे. आपण 8व्या स्कंदाला नंतर उद्या सुरुवात करूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले ज्या हरिचरिता. आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नवे हा श्री कृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ हि वदती रामपदी ठेवू माथा. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. करुणानिधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्. भुवि भूत सर्वभाषा, परिपूरिताभिलाषा. श्वसितीव देव भाषा, तां पालयस्व भगवन्. आसीत् कदाचिदेषा, वाणी विशुद्ध वेषा. अधुना लवावशेषा, तामाश्रयस्व भगवन्. देशे स्वतन्त्रतायाः, प्राचीन सभ्यताया. समयं समर्गताया, पुनरानयस्व भगवन्. करुणानिधे प्रभोन, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्. गोपाल कृष्ण भगवान की जय. देव देवेश्वर भगवान परशुराम की जय. परम सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.